परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। आज परमेश्वराने पुन्हा एक वार त्याच्या उपस्थितीमध्ये बसून त्याचं वचन शांतपणे ऐकण्याची संधी तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे, म्हणून प्रथम परमेश्वराचं मी मनापासून आभार मानते। हालेलुया। आजचं वचन जे परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी देऊ केलेलं आहे त्या वचनाचं शीर्षक आहे मंडळीमध्ये प्रार्थनेची सहभागिता। मंडळीमध्ये प्रार्थनेची सहभागिता, द फेलोशिप ऑफ प्रेयर इन द चर्च। तुम्हाला आणि मला वैयक्तिक प्रार्थना करण्याकरिता पवित्र शास्त्र सांगतं, पण फक्त वैयक्तिक प्रार्थनाच आम्ही केली नाही पाहिजे, तर एक मंडळी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर म्हणून आम्ही सामुदायिक प्रार्थनेमध्ये सुद्धा आम्ही भाग घेतला पाहिजे, कारण ती एक जबाबदारी पवित्र शास्त्रामधून तुमच्या आणि माझ्यावरती टाकण्यात आलेली आहे। देवाची ही इच्छा आहे की तुम्ही आणि मी वैयक्तिक प्रार्थना सुद्धा केल्या पाहिजेत आणि आम्ही एक मंडळी म्हणून एकत्र येऊन आम्ही संयुक्त प्रार्थना सुद्धा आम्ही केल्या पाहिजेत, सामुदायिक प्रार्थना सुद्धा आम्ही केल्या पाहिजेत। पवित्र शास्त्रामध्ये जी पहिली मंडळी होती नव्या करारामधली, त्या पहिल्या मंडळीमध्ये एक अढळ नमुना होता। म्हणजे त्या मंडळीची खूण काय होती, तर ते सर्वजण एकत्र येऊन प्रार्थना करणारे लोक होते। हालेलुया। आणि हा त्यांचा अढळ नमुना होता, म्हणजे कधीही त्या नमुन्यापासून त्या पॅटर्न पासून ते वेगळे झाले नाहीत किंवा तो पॅटर्न फॉलो करायचा त्यांनी कधीही सोडला नाही। ज्या वेळेस ते एकत्र येत असत त्या वेळेस ते एकत्र येऊन प्रार्थना करत असत। आणि ज्या वेळेस मंडळी ऐक्यतेमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करते त्यावेळेस स्वर्ग त्याला प्रतिसाद देतो, स्वर्गातून त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं, मंडळी मजबूत होते आणि त्याचबरोबर परमेश्वराचं गौरव देखील होतं। हालेलुया। आणि म्हणून मला सर्वात पहिला तुम्हाला सांगू द्या, यामधला मुख्य मुद्दा हा आहे। पहिला मुद्दा तो म्हणजे परमेश्वराने तुम्हाला आणि मला सामुदायिक प्रार्थनेसाठी आम्हाला पाचारण केलेलं आहे। He has called us for corporate prayer. Praise the Lord. आणि म्हणून आम्हाला जे पाचारण केलेलं आहे एकत्र येऊन प्रार्थना करायचं, हे पाचारण त्यांनी मंडळीला दिलेलं आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून ज्या वेळेस पहिल्या मंडळीचा आम्ही इतिहास वाचतो त्यावेळेस प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय वचन 42 मध्ये आपण काय वाचतो ते पहा। हालेलुया। ते प्रेषितांच्या शिक्षणात व सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत। हालेलुया। ते म्हणजे कोण, तर ते म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे नवीन विश्वासणारे होते, ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात ते तत्पर होते। तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की ज्या वेळेस पेत्राने सुवार्ता सांगितली, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली, त्यावेळेस एकाच वेळेस 3000 लोकांची, नवीन विश्वासणाऱ्यांची भर मंडळीमध्ये पडली। आणि हे नवीन ख्रिस्ती जे होते ते सर्वजण एकत्र इतर विश्वासणाऱ्यांबरोबर ते एकत्र आलेत आणि संयुक्तरित्या ते एकत्र येऊन सामुदायिक प्रार्थना त्यांनी केलेल्या आहेत। सामुदायिक प्रार्थना सभांमध्ये त्यांनी सहभागिता दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर जे प्रेषित त्यांना शिकवत होते ते शिक्षण ते घेत होते। हालेलुया। आणि म्हणून जे नवीन विश्वासणारे आहेत त्यांना सुद्धा इतर विश्वासणाऱ्यांच्या गटांमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रेषितांच्या शिक्षणामध्ये आणि सहवासामध्ये वाढणं हे गरजेचं आहे। हालेलुया। कारण ज्या वेळेस आम्ही एकत्र येतो त्यावेळेस आम्ही जे काही आम्हाला प्रेषित म्हणा किंवा पास्टर म्हणा किंवा आणि देवाचे सेवक जे काही शिक्षण देतात ते शिक्षण आम्ही घेतलं पाहिजे, त्यांच्या बरोबर आम्ही सहभागिता केली पाहिजे, भाकर मोडली पाहिजे, म्हणजे त्यांच्या बरोबर आम्ही आत्मिक भोजन जे आहे ते घेतलं पाहिजे, म्हणजे प्रभू भोजन आम्ही घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर आम्ही प्रीती भोजन देखील आम्ही घेतलं पाहिजे। हालेलुया। आणि अशा प्रकारे एकत्र येऊन आम्ही काय केली पाहिजे,
परमेश्वराकडे प्रार्थना आम्ही केली पाहिजे. ज्या वेळेस आम्ही अशा प्रकारच्या इतर विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमध्ये येतो, आम्ही त्यांच्या बरोबर येऊन प्रार्थना करतो, आम्ही जे देवाचे सेवक सेविका आहेत त्यांच्याकडून ज्या वेळेस आम्ही शिक्षण घेतो, त्यावेळेस आमची काय होते, आध्यात्मिक वृद्धी होते, आमची आध्यात्मिक वाढ होते. ही प्रार्थनेची सहभागिताच तुम्हाला आणि मला आत्मिकरित्या वाढ देते. हालेलुया. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय आणि वचन 14. ऍक्ट्स चॅप्टर 1 वर्स 14. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. हालेलुया. या ठिकाणी येशूच्या भावांचा सुद्धा येशूच्या आई बरोबर उल्लेख झालेला आहे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं, त्यावेळेस तो क्रूस खांबावरती असताना फक्त त्याची आई त्या ठिकाणी होती आणि त्याचा जो लाडका शिष्य योहान तो त्या ठिकाणी होता. पण इतर शिष्य जे आहेत ते पळून गेलेले होते आणि येशूचे भाऊ जे होते ते म्हणजे मरियेचे जे दुसरे पुत्र तिला योसेफापासून झालेले होते, ते त्या ठिकाणी नव्हते. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा मसीहा आहे म्हणून त्याच्या भावाने मान्य केलेलं नव्हतं. त्यांनी मसीहा म्हणून येशूचा स्वीकार केलेला नव्हता आणि म्हणून ते त्यावेळेस त्या ठिकाणी क्रूस खांबाजवळ ते नव्हते. पण येशू स्वर्गारोहण झाल्यानंतर ज्या वेळेस शिष्य यरुशलेमेमध्ये थांबले होते, त्यावेळेस हे भाऊ त्याच्या आई बरोबर त्या ठिकाणी हजर होते. हालेलुया. आणि ते एक चित्ताने काय करत होते, प्रार्थना करत होते, तत्परतेने ते प्रार्थना करत होते. मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र शास्त्रामधून तुम्हाला आणि मला हे समजतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही यरुशलेमेमध्ये थांबा, पवित्र आत्मा तुमच्यावरती उतरून येईल, पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देईल आणि मग प्रभू येशूने जी काही त्यांना महान कामगिरी दिलेली आहे ती कामगिरी करण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याकडून सामर्थ्य प्राप्त होईल. आणि म्हणून त्यासाठी हे लोक यरुशलेमेमध्ये थांबले होते. सर्वजण एकत्र येऊन ते तयारीमध्ये होते की कधीही पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरून येणार आणि त्यांना सामर्थ्य प्राप्त करून देणार. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला सुद्धा त्यांच्यासारखं एकत्र येणं, ऐक्यामध्ये, एक चित्तामध्ये, एक मनाने, एक दिलाने, सालस मनाने एकत्र येणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस विश्वासणारे एकत्र येतात त्या आणि प्रार्थनापूर्वक ते एकत्र येतात, त्यावेळेस देवाचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये उतरून येतं. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला एकत्र येऊन आम्हाला प्रार्थनेमध्ये जाऊन आम्हाला तयारी करायची आहे आणि आम्हाला प्रतीक्षा करायची आहे की पवित्र आत्मा आमच्यावरती उतरून येणार, तो आम्हाला सामर्थ्य देणार आणि ते सामर्थ्य घेऊन आम्ही देवाचं मिशन कार्य पुढे चालवणार. हालेलुया. दुसरी गोष्ट या पाचारणामधली ही आहे की आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त उत्तेजित करतो आम्ही एकमेकाच्या संमतीने प्रार्थना करण्यासाठी. हालेलुया. जीसस एनकरेजेस प्रेइंग इन अग्रीमेंट. हालेलुया. एकमेकाच्या संमतीने आम्ही प्रार्थना केली पाहिजे. मत्ती याचा 18वा अध्याय 19 आणि 20 वचन. मॅथ्यू चॅप्टर 18 वर्सेस 19 and 20. मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्र होऊन विनंती करीतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. हालेलुया. तर या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही एकत्र येतो, या ठिकाणी वचन सांगतं दोघेही कोणत्याही गोष्टीविषयी एकत्र येऊन विनंती करतील तर देव पिता स्वर्गामधून त्यांची विनंती मान्य करेल, त्यांच्या प्रार्थनेचं तो उत्तर देईल. हालेलुया. आणि म्हणून प्रामाणिकपणे आम्हाला काय करायचं आहे, एकत्र यायचं आहे आणि एकमेकाच्या संमतीने आम्हाला प्रार्थना करायची आहे. ज्यावेळेस दोघ जण एकत्र येऊन संमतीने प्रार्थना करतात तर ती प्रार्थना सामर्थ्यशील अशी ती ठरते.
हालेलुया. पुष्कळ जर का मोठ्या हजारोनी जर का क्राऊड आपल्या समोर असेल, हजारो लोक जर त्या प्रार्थनेमध्ये सहभागी होत असतील, तर ते प्रामाणिक संमती देऊ शकत नाहीत. वरवरची संमती आपल्याला मिळेल, सुपरफिशियल अग्रीमेंट आपल्याला त्यांच्याकडून प्राप्त होईल. पण ज्या वेळेस दोघे जण एकत्र येतील आणि अतिशय सिन्सिअर होऊन, अतिशय प्रामाणिकपणे देवाकडे प्रार्थना विनंती करतील, त्यावेळेस त्या दोघांची जी काही संमती त्या प्रार्थनेमध्ये मिळेल, ती प्रार्थना प्रभावशाली ठरणार आहे. कारण येशूचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की पवित्र आत्मा काय आहे, त्यांच्यामध्ये हजर आहे आणि खुद्द परमेश्वर त्यांच्यामध्ये हजर आहे. हालेलुया. आणि दोन किंवा दोन पेक्षा अधिक जर का विश्वासणारे त्या ठिकाणी असतील, तर ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते भरून जातील. आणि ज्या वेळेस ते प्रार्थना करतील, त्यावेळेस ते स्वतःच्या इच्छेनुसार नव्हे, तर देवाच्या इच्छेनुसार ते प्रार्थना करतील. आणि ज्या काही प्रार्थना विनंत्या त्या करतील, त्या प्रार्थना विनंत्या स्वर्गामध्ये मान्य केल्या जातील. त्यांच्या प्रार्थना विनंत्या स्वीकारल्या जातील. देव त्याला मंजुरी देईल, त्याला मान्यता तो देईल. म्हणून फार महत्वाचं आहे की आम्ही एकत्र येऊन एकमेकाच्या संमतीने आम्ही प्रार्थना करू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि एक वेगळंच सामर्थ्य प्रभू त्या ठिकाणी रिलीज करतो, मोकळं करतो ते सामर्थ्य, ज्या वेळेस विश्वासणारे ऐक्यतेमध्ये एकत्र येतात आणि एकमेकाच्या संमतीने ते प्रार्थना करतात. हालेलुया. मग हा सामुदायिक प्रार्थनेचा उद्देश काय आहे? द पर्पज ऑफ कॉर्पोरेट प्रेयर. काय उद्देश आहे सामुदायिक प्रार्थनेचा? तर सर्वप्रथम जो उद्देश आहे तो म्हणजे आम्ही देवाची उपस्थिती आणि देवाच्या सामर्थ्याचा शोध घेतो. ज्या वेळेस आम्ही सामुदायिक प्रार्थनेमध्ये एकत्र येतो, हा एक मुख्य मुद्दा त्याचा आहे. हालेलुया. दुसरा इतिहास याचा 7वा अध्याय आणि वचन 14. 2 Chronicles chapter 7 verse 14. तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा करेन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. हालेलुया. ज्या वेळेस देवाचे लोक एकत्र येऊन ते दीन होऊन म्हणजे नम्र होऊन देवाची प्रार्थना करतील, त्यावेळेस देव काय करणार आहे? त्यांना स्वर्गातून त्यांच्या प्रार्थनेची विनंती देव ऐकणार आहेत. पण त्याच्या अगोदर त्यांना सर्व दुष्ट मार्गातून त्यांना प्रवृत्त व्हायचं आहे. हालेलुया. म्हणजे प्रथम आम्हाला देवासमोर नम्र व्हायचं आहे, आमच्या पापांची कबुली द्यायची आहे, पाप क्षमा देवाकडून आम्ही देवाला पाप क्षमा करण्याकरिता विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे, देवाचा शोध आम्ही सतत घ्यायचा आहे, आपल्या पापमय वागणुकीपासून आम्हाला वळायचं आहे. हालेलुया. मगच परमेश्वर काय करेल? आमच्या पापांची क्षमा तो करेल आणि आमच्या देशातून, आमच्या फक्त शहरातून नाही, आमच्या घरातून नाही, तर आमच्या देशातून म्हटलेलं आहे, आमच्या देशातून तो सर्व प्रकारचे क्लेश काय करेल? नाहीसे करेल. हालेलुया. पण त्यासाठी आम्हाला या सर्व गोष्टी ज्या या वचनामध्ये लिहिलेल्या आहेत त्या करणं गरजेचं आहे. आमच्या सामुदायिक पापांसाठी, आमच्या वैयक्तिक पापांसाठी आम्ही देवाकडे येऊन आम्ही क्षमा मागितली पाहिजे. देवाकडे येऊन नम्र होऊन आग्रहाची प्रार्थना जी आहे ती आम्ही केली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मगच देव काय करेल? आमची प्रार्थना तो स्वर्गामधून ऐकेल. हालेलुया. प्रेषितांचे कृत्य याचा 4था अध्याय वचन 31. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. Acts chapter 4 verse 31. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? ते सर्वजण काय झाले? एका जागेमध्ये ते जमले. एका जागेमध्ये ते जमले असताना ते प्रार्थना करू लागले.
आणि मग प्रार्थना केल्यानंतर त्यांच्यावरती पवित्र आत्मा उतरून आला आणि ते पवित्र आत्म्याने काय झाले, परिपूर्ण असे ते झाले. त्यांच्यामध्ये धैर्य आलं आणि धैर्याने ते देवाचं वचन जे आहे ते बोलू लागले. हालेलुया. म्हणजे पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरून आल्यानंतर त्यांना धैर्य प्राप्त झालेलं आहे. प्रियानो, ज्या वेळेस आम्ही एकमेकांबरोबर एकत्र येऊन ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आमच्या वरती सुद्धा पवित्र आत्मा जो आहे तो उतरून येतो. तो तुम्हाला आणि मला धैर्य प्राप्त करून देतो. हालेलुया. आम्हाला एकटं बसून प्रार्थना करता येते, पण आम्ही ज्या वेळेस ग्रुपमध्ये येतो, एका गटामध्ये येतो किंवा सामुदायिक प्रार्थनेच्या ठिकाणी आम्ही येतो त्यावेळेस आम्ही प्रार्थना करू शकत नाही. आम्हाला भीती वाटते. आम्हाला वाटतं की आम्ही काहीतरी प्रार्थना करताना चुकलो तर, आम्ही व्यवस्थितरित्या आम्ही देवासमोर आमच्या मागण्या मांडल्या नाहीत तर कसं होणार, लोक मला बघतील, माझ्याकडे हसतील, माझी चेष्टा करतील, निंदा करतील, माझा नाकार करतील, म्हणतील पुन्हा तिला प्रार्थना देऊ नका. अशा प्रकारची भीती जी आहे ती आमच्यामध्ये असते आणि म्हणून आम्ही कम्फर्टेबल नसतो की मोठ्या गटामध्ये जाऊन प्रार्थना करण्याकरिता किंवा अशा प्रकारे संयुक्त प्रार्थना करण्यासाठी. आम्हाला वाटतं की आम्ही एकटे प्रार्थना करतो ते आमच्यासाठी चांगलं आहे, कारण आम्ही घाबरतो, आम्हाला भीती वाटते, आमच्यामध्ये ते धैर्य नसतं. पण ज्या वेळेस आम्ही अशा प्रकारे येऊन एकत्र येऊन प्रार्थना करू लागतो त्या प्रार्थनेमध्ये आमची सहभागिता ज्या वेळेस आम्ही देतो त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला ते प्रार्थना करण्यासाठी धैर्य देतो. तो तुम्हाला आणि मला ते सामर्थ्य देतो आणि मग आम्ही काय करतो, छोट्या छोट्या गोष्टी करून आम्ही आमच्यामधलं जे धैर्य आहे ते आम्ही काय करतो, दाखवतो. हालेलुया. ज्या वेळेस आम्ही एखाद्या ग्रुपमध्ये येऊ प्रार्थना करण्यासाठी, कदाचित त्या गटामधून तुम्हाला नकार मिळेल, कदाचित तुम्हाला त्या सामाजिक गटामध्ये तुम्हाला अस्वस्थता तुम्हाला वाटेल, डिस्कम्फर्ट काहीतरी फील होईल आणि लाजिरवाणं कदाचित तुम्हाला वाटेल की कसं तुम्ही त्या ग्रुपमध्ये प्रार्थना करणार म्हणून. पण लक्षात ठेवा की तुम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी जाता त्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावरती उतरून येणार, तो तुम्हाला सामर्थ्य देणार, तो तुम्हाला लागणारं धैर्य देणार आणि तुमच्या मुखामध्ये सुद्धा तो योग्य ते बोल तो घालणार, जेणेकरून तुम्ही एक चांगली प्रार्थना त्या गटामध्ये तुम्ही करू शकता. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, जिथे कुठे विश्वासणारे एकत्र प्रार्थनेसाठी आलेले आहेत, आम्हाला त्या ठिकाणी जाऊन हजर व्हायचं आहे, कारण जिथे दोघे किंवा तिघे एकत्र येतात त्यांच्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती असते. हालेलुया. आणि जितकं जास्त आम्ही त्या एकत्रित प्रार्थना करण्यामध्ये आम्ही सहभागी होऊ तितकंच जास्त आम्हाला काय होणार आहे, त्या प्रार्थनेची आवड आम्हाला होणार आहे, एक आध्यात्मिक आवड आमच्यामध्ये निर्माण होणार, एक उत्कंठा आमच्यामध्ये निर्माण होणार आणि तुम्ही आणि मी आध्यात्मिकरित्या आम्ही काय होणार आहोत, मजबूत होणार आहोत. हालेलुया. आध्यात्मिक आमची वाढ होणार, उन्नती होणार आणि आम्ही आध्यात्मिकरित्या आम्ही एक मजबूत असे विश्वासणारे आम्ही बनणार आहोत. हालेलुया. दुसरा उद्देश हा आहे की ज्या वेळेस आम्ही एकत्र येतो त्यावेळेस आम्हाला देवाच्या इच्छेचा शोध लागतो. हालेलुया. देवाची इच्छा काय आहे हे आम्हाला समजतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वी डिस्कवर गॉड्स विल टुगेदर. प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय वचन 2 आणि 3. Acts chapter 13 verse 2 and 3. ते प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. हालेलुया. या ठिकाणी ते सर्व लोक जे आहेत, सर्व विश्वासणारे आणि प्रेषित एकत्र येऊन प्रभूची प्रार्थना करत होते. ते उपवास करून त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी आलेले होते आणि एकत्र अशा प्रकारे जमल्यानंतर पवित्र आत्मा त्यांच्याशी बोललेला आहे, पवित्र आत्म्याने त्यांना मार्गदर्शन दिलेलं आहे,
देवाची इच्छा काय आहे हे पवित्र आत्म्याने त्यांना कळवलेलं आहे. आणि देवाची इच्छा ही होती की त्यांनी देवाच्या कार्यासाठी पाऊलाला आणि शाऊलाला आणि बर्नबाला काय करायला पाहिजे, वेगळं सेवेसाठी करायला पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून एकत्र आल्याने, उपवास करून, प्रार्थना करून एकत्र आल्याने काय झालेलं आहे, देवाची इच्छा पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना कळालेली आहे. एक मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे. आणि मग त्यांनी काय केलं, शाऊलाला आणि बर्नबाला त्यांनी सेवेसाठी वेगळं केलेलं आहे. प्रियानो, आज ज्या वेळेस तुम्ही आणि मी प्रार्थनेसाठी आम्ही एकत्र येऊ, त्यावेळेस त्या सहभागितेमध्ये पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या बरोबर सुद्धा तो बोलेल. पवित्र आत्मा देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी काय आहे हे ते तुम्हाला आणि मला तो समजावून देईल. जर का आम्हाला देवासाठी वेळ वेगळा करायचा असेल तर पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला सांगेल की तू आपला वेळ जो आहे, दिवसातला समय, ठराविक वेळ तू देवासाठी काय कर, वेगळा कर. कदाचित तो सांगेल की मी तुला आर्थिकरित्या भरपूर आशीर्वादित केलेला आहे, तू थोडस तुझं काय कर, पैसा बाजूला ठेव आणि तो पैसा मी सांगेल त्या ठिकाणी तू तो पैसा लाव, किंवा देवाच्या सेवेसाठी तो पैसा तू दे. असा पवित्र आत्मा जो आहे तुम्हाला त्यासाठी तो मार्गदर्शन करेल. कदाचित पवित्र आत्म्याने तुम्हाला वेगवेगळ्या कला कौशल्य दिल्या असतील. गाणं गाण्याची कला असेल, वाद्य वाजवायची कला असेल, नाहीतर इतर कोणतीही कला परमेश्वराने तुम्हाला दिली असेल, तर त्या कलेचा तुम्ही कशा प्रकारे वापर करायचा आहे, देवाच्या कार्यासाठी कसा त्याचा उपयोग करायचा आहे, ते कदाचित पवित्र आत्मा तुम्हाला ते सांगेल. आणि देवाची इच्छा तुमच्या जीवनासाठी काय आहे तो प्रगट करेल. कदाचित आम्ही एकत्र आल्यानंतर कदाचित कोणावरती तरी एका सुवार्तिकेचं पाचारण असेल, कोणावरती तरी पास्टरचं संदेशाचं पाचारण असेल, तर त्यावेळेस परमेश्वर ते आम्हाला स्पष्ट करून दाखवेल की बाबा याला मी काय केलेलं आहे, एक मिशनरी म्हणून मी निवडलेला आहे, एक सुवार्तिक म्हणून निवडलेला आहे, किंवा एक याजक म्हणून निवडलेला आहे. तर तुम्ही त्यांना काय करा, तुम्ही त्यांना वेगळं करा आणि त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, प्रार्थना करा त्यांच्यासाठी आणि सेवेसाठी त्यांना मोकळं करा. हालेलुया. ही देवाची जी इच्छा आहे ती पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देणार ज्या वेळेस आम्ही संयुक्त प्रार्थनेमध्ये आम्ही एकत्र येतो. हालेलुया. याकोबाचं पत्र 1 अध्याय वचन 5, जेम्स चॅप्टर 1 वर्स 5. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. हालेलुया. या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं की जर का आपण ज्ञानाने उणे असोल, जर का आपल्याला हवं तितकं ज्ञान आपल्याकडे नसेल, तर ते आपण कोणाकडे मागायचं आहे, देवाकडे मागायचं आहे. कारण देव ते तो तुम्हाला आणि मला तो देतो, त्याच्या इच्छेनुसार तो तुम्हाला आणि मला काय करतो, देतो. हालेलुया. आणि उदारपणे देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणताही दोष तुम्हाला आणि मला न लावता सर्वांस तो काय करतो, उदारपणे देतो. म्हणजे जे कोणी त्याच्याकडे ज्ञान मागतात त्याला तो ज्ञान जे आहे ते उपलब्ध करून देतो. हालेलुया. ही देवाची इच्छा आहे, पण आम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, त्याच्याकडे मागणी करायची आहे, त्याच्याकडे आम्हाला विनंती करायची आहे. आणि ते देखील आम्ही प्रार्थनेमध्ये एकत्र येऊन ज्या वेळेस आम्ही ज्ञान मागतो त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला ज्ञान देतो. हालेलुया. म्हणजे आम्हाला एकत्र येऊन मंडळीसाठी जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत ते आम्ही एकत्र येऊन प्रार्थनापूर्वक आम्ही ते निर्णय घेण्याकरिता देव आम्हाला सहाय्य करतो. देवाच्या इच्छेनुसार तो तुम्हाला आणि मला निर्णय घेण्याकरिता मदत करतो. हालेलुया. आणि मग तिसरा उद्देश काय आहे, तर तिसरा उद्देश हा आहे की देव जो आहे तो आत्मिक युद्धामध्ये आम्हाला एकत्र येऊन तो ते आत्मिक युद्ध लढण्यास मदत करतो. हालेलुया. तर या सामुदायिक प्रार्थनेचा तिसरा उद्देश तो आहे दॅट वी स्टँड टुगेदर इन स्पिरिच्युअल वॉरफेअर. आत्मिक युद्धामध्ये आम्ही एकत्र उभे राहू शकतो. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय वचन 18.
Ephesians chapter 6 verse 18. सर्व प्रकारची प्रार्थना व विनंती करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला सांगतं की आम्ही सर्वदा प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. प्रत्येक प्रकारची प्रार्थना आणि विनंती जी आहे ती आम्ही केली पाहिजे. आणि आमची प्रार्थना ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली झाली पाहिजे. आणि प्रार्थनेमध्ये तुम्ही आणि मी जागृत आणि तत्पर असं आम्ही राहिलं पाहिजे. आणि आम्ही सर्व देवाच्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. प्रार्थना हीच एक गुरु किल्ली आहे. कशासाठी? आत्मिक संरक्षण देवाकडून मागण्यासाठी. हालेलुया. आणि आत्मिक संरक्षण परिणामकारक आम्हाला काय होतं मिळतं ज्या वेळेस आम्ही प्रार्थनेचा उपयोग आम्ही करतो. प्रार्थना हे फार महत्वाचं घटक आहे. आणि म्हणून ज्या वेळेस पाऊल इफिसच्या मंडळीला पत्र लिहित होता त्यावेळेस तो पहिला आत्मिक युद्धासाठी वापरणाऱ्या शस्त्र सामग्रीचा उल्लेख त्या अध्यायामध्ये तो करत आहे. इफिस 6:10 पासून पुढे वाचलं तर आध्यात्मिक शस्त्र सामग्री त्या ठिकाणी लिहिलेल्या आहे. म्हणजे आम्ही कोणत्या प्रकारचं उरस्थान वापरायचं, कोणत्या प्रकारचं आम्ही शिरस्थान वापरायचं, आम्ही वचनाची तलवार आम्ही कशी हातामध्ये घेऊन आम्ही आत्मिक युद्ध लढायचं, ह्या सर्व गोष्टीचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यानंतर शेवटी तो या वचनामध्ये म्हणतो, 18व्या वचनामध्ये म्हणतो, सर्व प्रकारची प्रार्थना आणि विनवणी करा. कारण प्रार्थना हे एक महत्वाचं घटक आहे. प्रार्थना सुद्धा एक महत्वाचं शस्त्र आहे. जे शस्त्र आम्ही घेऊन त्या आत्मिक युद्धामध्ये आम्ही सहभागी व्हायचं आहे. का तर प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला विजय प्राप्त होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्या आत्मिक युद्धामध्ये आम्ही ज्यावेळेस सर्व शस्त्र सामग्री आम्ही धारण करून जातो तर त्यावेळेस आम्हाला ती प्रार्थना जी आहे ती आमची परिणामकारक ठरते. सर्व प्रकारच्या मोहापासून आम्हाला ती प्रतिकार देते. सर्व प्रकारच्या आत्मिक हल्ल्यापासून आमचं संरक्षण प्रार्थना करते. हालेलुया. आणि म्हणून प्रार्थनेचा वापर आम्ही आत्मिक युद्ध करण्यामध्ये आम्ही केला पाहिजे. हालेलुया. दुसरं कोरिन्थियस पत्र याचा 10वा अध्याय वचन 4. 2 Corinthians chapter 10 verse 4. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. वचन तुम्हाला आणि मला सांगतं की आमचे जे युद्धाचे शस्त्र आहेत ते काय आहेत? आत्मिक आहेत. ते दैहिक नाहीयेत असं तो म्हणत आहे. ते दैहिक नाहीयेत. ते शारीरिकरित्या आम्ही एकमेकाशी लढत नाही. आमचं झगडणं रक्तमांसांबरोबर नाही. आमचं झगडणं एकमेकाबरोबर नाही. तर आमचं झगडणं कोणाबरोबर आहे? आकाशातील दूर आत्म्यांबरोबर आमचं लढणं आहे. त्या सैतानाबरोबर, त्या दुष्ट आत्म्याबरोबर, त्याच्या दुष्ट कार्याबरोबर आमची लढाई आहे. आणि म्हणून पाऊल या ठिकाणी मंडळीला लिहित असताना तो म्हणतो की आमची युद्धाची जी शस्त्र आहेत ती दैहिक नाहीत. म्हणजेच ती काय आहेत? आत्मिक आहेत. हालेलुया. आणि एवढंच नव्हे तर ती शस्त्र जी आहेत आत्मिक असून ती शक्तिशाली आहेत. ती सामर्थ्यशील अशी ती शस्त्र आहेत. कारण त्याचा वापर केल्यानंतर आम्हाला विजय हा मिळणारच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तो काय म्हणतो की ते तटबंदी जमीनदोस्त करण्यास देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. हालेलुया. ती जी युद्धाची शस्त्र तुम्हाला आणि मला दिलेली आहेत ती सैतानाला हाणून पाडण्याकरिता, सैतानाला खाली पाडून त्याला जमिनीवर आपटण्याकरिता, त्याला जमीनदोस्त करण्याकरिता त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. त्याचप्रमाणे त्याला तटबंदी करण्याकरिता म्हणजे त्या सैतानाला अडवून धरण्याकरिता, त्या सैतानाचे सर्व दुष्ट योजना, सर्व दुष्ट जळके बाण त्याला थांबवण्याकरिता सामर्थ्य तुम्हाला आणि मला
देऊ केलेलं आहे. हालेलुया. आणि तेच सामर्थ्य या प्रार्थनेमध्ये देखील आहे, कारण प्रार्थना सुद्धा एक शस्त्र आहे जे आम्ही त्या सैतानाच्या विरोधामध्ये वापरतो. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला सर्व आत्मिक जे काही युद्ध आहेत, जे मोह आहेत, जे सैतानाचे हल्ले आमच्यावरती होतात, त्याच्यावरती आम्हाला प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला मात करायचं आहे, विजय मिळवायचा आहे. ज्या वेळेस आम्ही सामुदायिक प्रार्थनेमध्ये एकत्र येतो, त्यावेळेस आम्ही एकमेकांसाठी आम्ही मध्यस्थी करतो आणि त्या मध्यस्थी प्रार्थनेच्या द्वारे जे आहे ते परमेश्वर आम्हाला आत्मिक युद्धामध्ये विजय प्राप्त करून देतो. हालेलुया. तिसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की संयुक्त प्रार्थनेमध्ये आम्हाला सामर्थ्य मिळतं. हालेलुया. संयुक्त प्रार्थनेमध्ये सामर्थ्य मिळतं. देर इज पॉवर इन युनायटेड प्रेयर. म्हणजे संयुक्त रीतीने आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो, ती प्रार्थना आम्हाला सुटका देते. हालेलुया. आम्ही कोणत्याही प्रकारच्या बंधनामध्ये असलो तर आम्हाला त्या बंधनामधून आम्हाला सुटका मिळते प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया. आम्ही पाहतो की प्रेषितांचे कृत्य याचा 12वा अध्याय, ऍक्ट्स चॅप्टर 12 वर्सेस 5 to 11. आपण ते वचन वाचणार नाही, पण प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय वचन 5 ते 11 मध्ये त्या ठिकाणी असं लिहिण्यात आलेलं आहे की पेत्राला तुरुंगवास झालेला आहे आणि पेत्र तुरुंगामध्ये असताना मंडळीने काय केलेलं आहे, तर मंडळी जागृत होती आणि मंडळी प्रार्थना करत राहिली. हालेलुया. जोपर्यंत पेत्राची सुटका होत नाही तोपर्यंत मंडळीने निर्णय घेतला की ते प्रार्थनेमध्ये तत्पर असणार. हालेलुया. आणि म्हणून ते प्रार्थना करत राहिले आणि मग त्यांची प्रार्थना परमेश्वराने ऐकले. परमेश्वराने आपला दूत पाठवून पेत्राची सुटका केलेली आहे. हालेलुया. एक अद्भुत चमत्कार त्या ठिकाणी झालेला आहे आणि तो केवळ मंडळीच्या प्रार्थनेमुळेच झालेला आहे. हालेलुया. आज तुम्ही आणि मी खऱ्या रीतीने तुरुंगात नसणार, पण तुम्ही आणि मी वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये असणार. आज कदाचित आमच्या जीवनामध्ये कुठल्या तरी सवयीचं बंधन असेल, एखादं व्यसनाचं बंधन असेल, कदाचित आमच्यामध्ये आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या असतील. म्हणजे मूर्तीला पूजा करणं तेवढंच, त्यालाच मूर्ती पूजा म्हणत नाही. कदाचित आज आमच्या घरातील प्रिय व्यक्ती आमच्यासाठी मूर्ती झाली असेल, कारण ज्या गोष्टीला आम्ही देवापेक्षा अधिक स्थान ज्या व्यक्तीला देतो किंवा देवाला प्राधान्य न देता ज्या व्यक्तीला आम्ही प्राधान्य देतो, ज्या गोष्टीला आम्ही प्राधान्य देतो, ती गोष्ट आमच्यासाठी काय होते, ती गोष्ट आमच्यासाठी मूर्ती बनते. मग तो पैसा असू दे, आमची आवडती व्यक्ती असू दे, आमचा कोणी मित्र असू दे किंवा इतर काही गोष्टी असू दे, ज्याला आम्ही प्रथम प्राधान्य देतो ते आमच्यासाठी मूर्ती होते. आणि मग आम्ही त्या मूर्तीच्या बंधनामध्ये आम्ही अडकले जातो. आम्ही कदाचित आज आजाराच्या बंधनामध्ये अडकलो असणार, पण परमेश्वर आम्हाला सांगतो की ज्या वेळेस आम्ही संयुक्त प्रार्थनेमध्ये एकत्र येतो तर त्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य असतं आणि त्या सामर्थ्याने तुमचे सर्व प्रकारची बंधने जी आहेत ती तुटली जाणार. आणि म्हणून स्तुती आणि आराधनेमध्येच आम्हाला काय मिळतं, आम्हाला सुटका मिळते. हालेलुया. आपण गीत पण गातो ना, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा. हालेलुया. तर त्याप्रमाणे आम्हाला संयुक्त प्रार्थनेमध्ये काय होतं, सुटका प्राप्त होते. आमचे चमत्कार जे आहेत ते वाढतात. फक्त आशेने वाढत, एक अधिक एक असं अधिकतेने ते वाढत नाहीत, तर ते गुणाकार रीते ते वाढतात. हालेलुया. म्हणजे 2 गुणिले 2 4 झाले, 4 गुणिले 4 किती झाले, 16 झाले. अशा पद्धतीने चमत्कार आमच्या जीवनामध्ये वाढतात ज्या वेळेस आम्ही एका मनाने, एका चित्ताने, ऐक्यतेमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतो. हालेलुया. दुसरी गोष्ट काय होते, तर प्रार्थनेमध्ये आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय वचन 14 ते 16 आपण वाचू. तुम्हापैकी कोणी दुखनाईत आहे काय,
त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखनाईतास वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल. आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. ज्यावेळेस देवाचे नीतिमान लोक म्हणून तुम्ही आणि मी एकत्र येतो त्यावेळेस आमच्या प्रार्थना ज्या आहेत त्या प्रभावशाली ठरतात. हालेलुया. म्हणून मंडळीचे वडील म्हणून ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो, एक मंडळी म्हणून आम्ही ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस काय होतं, आरोग्य देव रिलीज करतो, आरोग्य त्या ठिकाणी मोकळं करतो. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये आम्ही एकत्र येऊन जेव्हा आम्ही एक गट म्हणून प्रार्थनेसाठी एकत्र येतो त्यावेळेस त्यामध्ये आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. हालेलुया. त्यानंतर तिसरी गोष्ट ही होते की प्रार्थनेच्या द्वारे आमच्यामध्ये संजीवन येतं. हालेलुया. मंडळीमध्ये संजीवन येतं, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये संजीवन येतं, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काय होतं, संजीवन येतं, आमच्या शहरामध्ये आमच्या गावामध्ये देखील संजीवन येतं. हालेलुया. हबक्कूक याचा 3रा अध्याय वचन 2. हबक्कूक चॅप्टर 3 वर्स 2. त्या ठिकाणी हबक्कूक संदेष्टाने केलेली प्रार्थना लिहिलेली आहे आणि त्याचा मतळा जो दिलेला आहे तो संदेष्टाची प्रार्थना म्हणजे शोभ स्तोत्र असं लिहिलेलं आहे. हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनर्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रगट कर. क्रोधात ही दया स्मर. हालेलुया. या ठिकाणी हबक्कूक संदेष्टा देवाजवळ प्रार्थना करत असताना तो देवाला विनंती करत आहे की प्रभू कामाचे पुनर्जीवन कर. हालेलुया. लॉर्ड रिवाइव्ह युअर वर्ड. कामाचा पुनर्जीवन कर असं त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. हालेलुया. आणि मग त्याने प्रार्थना केल्यानंतर देवाने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, संजीवन आणलेलं आहे. असं ज्या ज्या वेळेस आम्ही संजीवन कुठे कुठे आलेलं आहे ते पाहतो त्यावेळेस आम्हाला इतिहास पाहिल्यानंतर आम्हाला हे दिसून येतं की ज्या वेळेस लोक एक गट करून किंवा संयुक्त सामुदायिक प्रार्थनेसाठी जेव्हा लोक एकत्र येतात त्यावेळेस देव काय करतो, त्या ठिकाणी संजीवन घेऊन येतो. हालेलुया. त्या ठिकाणी सगळं काही तो नवीन करतो, नूतनीकरण सर्व गोष्टीचं तो करतो. एक संजीवन लोकांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या मंडळीमध्ये सुद्धा तो घेऊन येतो. हालेलुया. तर हे सामर्थ्य आहे संयुक्त प्रार्थना करण्याचं. हालेलुया. त्याचप्रमाणे जी काही वैशिष्ट्य आहेत ती काय वैशिष्ट्य आहेत प्रार्थना करणाऱ्या मंडळीची, तर प्रार्थना करणाऱ्या मंडळीचे जे वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ प्रेइंग चर्च काय आहे, तर सर्वप्रथम त्यांच्यामध्ये आम्हाला ऐक्यता दिसून येते. आणि म्हणूनच स्तोत्र 133 वचन 1 मध्ये काय म्हणतो की पहा, बंधूंनी एकत्र येणं किती चांगले व मनोरम आहे. हालेलुया. बंधूजन ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ते चांगलं पण आहे, ते मनोरम आहे, म्हणजे मनाला आनंद देणारं असं ते आहे. आणि त्या ऐक्यतेमध्ये ज्यावेळेस आम्ही वाढतो त्यावेळेस प्रार्थनेचं सामर्थ्य आमच्यामध्ये वाढतं. ऐक्यता वाढली की सामर्थ्य देखील वाढतं. आणि म्हणून ऐक्यता हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य हे आहे की एकत्र आल्यानंतर प्रार्थना करणाऱ्या मंडळीमध्ये आम्हाला विश्वास दिसतो. हालेलुया. विश्वास दिसतो. कारण देवाचं वचन इब्री 11:6 मध्ये काय म्हणतं की विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. हिब्रूज चॅप्टर 11 वर्स 6. विदाउट फेथ इट इज इम्पॉसिबल टू प्लीज गॉड. हालेलुया. आणि म्हणून विश्वासाने भरलेली प्रार्थना जी आहे ती ही मंडळी करते. आणि देवाचं वचन आपल्याला मत्ती 17:20 मध्ये सांगतं की विश्वासाने भरलेली प्रार्थना जी आहे ती डोंगर सुद्धा सरकवते. हालेलुया. आणि म्हणून त्या ठिकाणी काय लिहिलंय की जर तुमच्या मध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटलात तर तो सरकेल, तुम्हाला काहीच असाध्य
होणार नाही. हालेलुया. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त मत्ती 17:20 मध्ये तो सांगत आहे की जर आम्ही आमच्यामध्ये मौरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल आणि आम्ही त्या डोंगराला सरक म्हटलं तर तो सरकेल. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही संयुक्त प्रार्थनेमध्ये एकत्र येतो त्यावेळेस आमच्या प्रार्थना विश्वासाने भरल्या पाहिजेत. याचा अर्थ जे काही आम्ही प्रार्थनेमध्ये मागतो त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर आम्हाला देणार आहे हा विश्वास आमच्यामध्ये असलं पाहिजे. तिसरी गोष्ट या वैशिष्ट्यांमध्ये ही आहे की आमच्यामध्ये चिकाटी असली पाहिजे. लूक 18:1, लूक चॅप्टर 18 वर्स 1 त्यामध्ये वचन सांगतं की त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त दाखला सांगण्या अगोदर तो काय म्हणत आहे की त्यांनी म्हणजे त्याचे जे कोणी अनुयायी आहेत त्या सर्वांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि त्या प्रार्थनेमध्ये आम्ही खचू नये. हालेलुया. सदैव तुम्ही आणि मी सदा सर्वदा सर्व परिस्थितीमध्ये, परिस्थिती चांगली असो परिस्थिती वाईट असो, आम्ही दुःखात असो त्रासात असो संकटात असो आजारपणामध्ये असो आम्ही प्रार्थना केली पाहिजे. फक्त आनंदी प्रसंगातच प्रार्थना नाही तर दुःखदायी प्रसंगामध्ये सुद्धा आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि ती प्रार्थना करण्यामध्ये आम्ही खचू नये. प्रार्थना करणं आम्ही कधीही सोडून देऊ नये, कधीही आम्ही ती थांबवू नये. प्रार्थना ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी आम्ही आमची उपस्थिती दाखवली पाहिजे आणि प्रार्थना आम्ही तत्परतेने आम्ही केली पाहिजे. कलसीच्या मंडळीला पत्र लिहित असताना पाऊल कलसीकरास पत्र 4 अध्याय आणि वचन 2 कलोशियन्स चॅप्टर 4 वर्स 2 तिथे तो म्हणतो प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करत जागृत राहा. हालेलुया. प्रार्थना करत आम्हाला जागृत राहायला सांगितलेलं आहे. कारण सैतान जो आहे तो फार दुष्ट आहे. तो कधी येईल, कसा येईल आणि कोणाला कोणत्या समयी तो गिळून टाकेल हे तुम्हाला आणि मला ठाऊक नाही. आणि म्हणून आम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर असलं पाहिजे. प्रार्थनेमध्ये जागृत राहून आम्ही सदा देवाची उपकार स्तुती करत राहिलं पाहिजे. याचा अर्थ हा आहे की प्रार्थनेला आम्ही प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी आम्ही पूर्णपणे समर्पित असलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आमच्यामध्ये ती चिकाटी असली पाहिजे. चौथं वैशिष्ट्य हे आहे की आमच्यामध्ये प्रीती असली पाहिजे. जर आम्ही म्हणतो की आमची प्रार्थना करणारी मंडळी आहे, आम्ही संयुक्तरित्या आम्ही प्रार्थना करतो, सामुदायिक प्रार्थना करतो तर आमच्यामध्ये प्रीती असली पाहिजे. आणि जर प्रीती असली तर आम्ही काय करणार, त्या प्रीतीच्या पोटी आम्ही एकमेकांसाठी आम्ही प्रार्थना करणार. गलातीकरास पत्र याचा 6 अध्याय वचन 2 गलेशियन्स चॅप्टर 6 वर्स 2 एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. हालेलुया. आम्हाला एकमेकांची ओझी व्हायला सांगितलेले आहे. एकमेकांची ओझी व्हा म्हणजे त्याचं दुःख त्याचं कष्ट आम्ही स्वतःच्या खांद्यावर घ्यायचं नाही. एकमेकांची ओझी व्हा म्हणजे आम्हाला एकमेकांसाठी काय करायचं आहे, प्रार्थना करायची आहे, एकमेकांवरती प्रीती करायची आहे. आणि प्रार्थना करून आम्ही त्यांच्यावरती किती प्रेम करतो हे आम्ही त्यांना काय करायचं आहे, दाखवायचं आहे प्रियानो. आणि आम्ही त्यांच्या गरजांसाठी प्रार्थना करायची आहे, त्यांच्या दुःखासाठी प्रार्थना करायची, दुःखामध्ये त्यांना सांत्वन मिळावं यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यांच्या ज्या काही मागण्या आणि विनंत्या आहेत त्या परमेश्वराला आम्ही सादर करायचं आहे, त्यांच्यासाठी आम्ही मध्यस्थी करायची आहे आणि आम्ही त्यांचं ओझं त्याप्रमाणे आम्ही काय करायचं आहे, हलकं करायचं आहे. मग आमच्यामध्ये प्रीती असणं फार महत्वाचं आहे. जर प्रीती असेल तरच आम्ही एकमेकांची ओझी जी आहे ती वाहू शकतो. हालेलुया. आणि मग मला शेवटी तुम्हाला सांगू द्या की आम्हाला जर या प्रार्थनेच्या सहभागितेमध्ये जर का आम्हाला एकत्र यायचं असेल तर काही गोष्टी प्रॅक्टिकल वेज आम्हाला करायच्या आहेत, व्यावहारिक गोष्टी आम्हाला काहीतरी करायच्या आहेत, व्यावहारिक आम्हाला मार्ग आम्हाला स्वीकारायचे आहेत.
ते म्हणजे प्रार्थना सभेचं आयोजन ज्या वेळेस केलं जातं त्या प्रार्थनेमध्ये आम्हाला सहभागिता दाखवायची आहे. त्या आठवड्याच्या प्रार्थना असू दे किंवा रविवारची फक्त प्रार्थना असू दे किंवा महिलांची प्रार्थना असू दे, वृद्धांची प्रार्थना असू दे, जे तरुण मंडळी आहेत त्यांची प्रार्थना असेल किंवा घरोघरी जाऊन जे हाऊस ग्रुप आपण घेतो तिथली प्रार्थना असू दे, त्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये तुम्ही आणि मी सहभागी होणं गरजेचं आहे. आणि नियमितपणे एकदाच जायचं आणि थांबवायचं असं नाही, तर आम्हाला वारंवार आम्हाला ते करत राहायचं आहे, सतत आम्हाला ते करायचं आहे आणि सर्व प्रकारच्या प्रार्थनेमध्ये सहभागिता दाखवायची आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आम्ही प्रार्थनेसाठी एकत्र येतो त्या वेळेस आम्ही आमची साक्ष इतरांना सांगितली पाहिजे. ती यासाठी की त्या साक्षीच्या द्वारे तुम्ही आणि मी सुद्धा उत्तेजित होतो आणि इतर लोक सुद्धा उत्तेजित होतात. त्या प्रार्थनेमध्ये आल्यानंतर तुम्ही ज्या काही प्रार्थना विनंत्या त्या प्रार्थना गटाला दिल्या होत्या त्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळालं, देवाने तुम्हाला कसं आशीर्वादित केलं हे त्या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे. म्हणजे इतर लोक आमची साक्ष ऐकतील आणि ते सुद्धा अशा प्रकारच्या संयुक्त प्रार्थनेमध्ये ते सहभागी होतील. त्यांचा विश्वास सुद्धा मजबूत होईल. त्यांना हे कळेल की खरोखर देव प्रार्थनेचं उत्तर देतो आणि त्याच्यामुळे आमच्या साक्षीच्या द्वारे त्यांचा विश्वास जो आहे तो मजबूत होईल. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट आम्हाला करायची आहे ती ही आहे की ज्या वेळेस आम्ही अशा प्रार्थनेच्या गटामध्ये जातो त्यावेळेस कोणा एका व्यक्ती बरोबर आम्ही पार्टनरशिप करायची आहे, त्याच्या बरोबर आम्ही प्रार्थनेची भागीदारी करायची आहे, प्रेयर पार्टनरशिप त्याच्या बरोबर बनवायची आहे आणि दोघे मिळून एकत्र येऊन आम्ही आठवड्यामधून एकदा तरी एकत्र येऊन आम्ही एकमेकासाठी प्रार्थना करायची आहे. आमचं जे काही दुःख आहे, आमचे जे काही त्रास आहेत, आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही 10 लोकांना किंवा 100 लोकांना सांगू नाही शकत, पण कोणत्या तरी एका व्यक्तीला आम्ही सांगू शकतो चर्चमध्ये. आणि म्हणून जर का आमचे काही प्रायव्हेट किंवा सिक्रेट गोष्टी असतील तर त्या आम्ही कोणत्या तरी एका बहिणीवरती विश्वास ठेवून तिला आम्ही सांगायचं, एखाद्या भावावर विश्वास ठेवून त्याला आम्ही सांगायचं, त्याला आम्ही प्रेयर पार्टनर बनवायचं आणि आमच्यासाठी त्याला प्रार्थना करायला सांगायची, त्याच्यासाठी आपण प्रार्थना करायची. अशा प्रकारची प्रार्थनेची भागीदारी आम्ही एकमेकाबरोबर तयार केली पाहिजे. हालेलुया. त्याचप्रमाणे समाजासाठी देखील आम्ही प्रार्थना करण्यामध्ये आम्ही स्वतःची गुंतवणूक केली पाहिजे. समाजासाठी प्रार्थना केली पाहिजे. जे लोक आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. ज्यांच्या घरामध्ये काहीतरी कोणाचा तरी मृत्यू झाला असेल, ते दुःखामध्ये आहेत, त्या शोकाकुल परिवारासाठी तुम्हाला आणि मला प्रार्थना करायची आहे. आमच्या मंडळीचे नेतृत्व करणारे जे पुढारी आहेत, जे आमचे याजक आहेत, जे वडील वर्ग आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. तरुणांसाठी प्रार्थना केली पाहिजे, वृद्धांसाठी प्रार्थना केली पाहिजे, महिलांसाठी प्रार्थना केली पाहिजे. जे लोक या जगामध्ये नाश पावत आहेत, जे हरवलेले आहेत, जे व्यसनाच्या अधीन झालेले आहेत, जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, जे गरीब आहेत, दारिद्र्याचं जीवन जगतात, अशांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे समाजामध्ये ज्या प्रकारचे लोक आहेत, ज्या समाजाच्या परिस्थिती आहेत, त्या सर्व आम्ही प्रभू समोर मांडून त्यासाठी आम्ही प्रार्थना करून परमेश्वराला सांगितलं पाहिजे की परमेश्वरा, आमच्या समाजातील लोकांवरती तू दया कर आणि त्यांच्या परिस्थितीमधून त्यांची सुटका कर, त्यांचा जीव वाचव आणि त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. आणि आम्हाला ही देखील प्रार्थना अशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे की देवाचं वचन, शास्त्र वचन जे आहे ते घेऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देवाला आम्ही प्रार्थनेमध्ये सांगितलं पाहिजे की परमेश्वरा, तू हे अभिवचन आम्हाला दिलेलं आहेस की जिथे 2 किंवा 3 तुझ्या नावाने एकत्र येतात त्यांच्यामध्ये तू हजर आहेस. आणि म्हणून आमचा विश्वास आहे की आज आमच्या प्रार्थनेमध्ये तू हजर आहेस. त्याचबरोबर तू हे देखील म्हटलेलं आहेस
की जर दोघे किंवा तिघे एकत्र येऊन प्रार्थना करतील, एका गोष्टीविषयी ते प्रार्थना आणि विनंती करतील, तर स्वर्गामधून तू त्यांची प्रार्थना ऐकणार. त्या प्रार्थनेची तू काय करणार आहेस, ते प्रार्थना तू त्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहेस. असं आम्ही त्या प्रार्थना करताना आम्ही देवाला हे सांगितलं पाहिजे. हालेलुया. देवा, तू असं अभिवचन आम्हाला दिलेलं आहे, त्या अभिवचनाला धरून जे आहे आम्ही प्रार्थना केल्या तर आमच्या प्रार्थना प्रभावशाली ठरणार आहेत. हालेलुया. आणि म्हणून जर का एका मंडळीकडे आपण पाहिलं आणि ती जर मंडळी प्रार्थना करणारी जर का मंडळी असेल, तर आपल्याला ती मंडळी फक्त प्रार्थना करणारीच दिसत नाही, तर ती मंडळी सामर्थ्यशील अशी ती मंडळी असेल. हालेलुया. कारण संयुक्त मंडळीला कोणीही रोखू शकत नाही. ती मंडळी आत्मिकरित्या वाढत जाते, ती मंडळी सांख्यिकरित्या वाढत जाते, नवनवीन आत्म्यांची भर त्याच्यामध्ये पडते आणि ती मंडळी काय होते, संख्येने देखील ती वाढत राहते. ती मंडळी देणारी मंडळी बनते, घेण्यापेक्षा देत असते ती. म्हणजे ती इतरांची मदत करत असते, इतरांसाठी प्रार्थना करत असते, आपला पैसा इतरांना देत असते, सामाजिक कार्य करत असते. म्हणून ती मंडळी जी आहे ती आर्थिकरित्या वाढते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि प्रार्थनेने भरलेली सहभागिता जी आहे ती मंडळीमध्ये संजीवन आणते. हालेलुया. आणि म्हणून आज या वचनाच्या द्वारे तुम्ही आणि मी हे शिकलेलो आहोत की कशा प्रकारे आम्ही मंडळीमध्ये एकत्र आल्यानंतर आमच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वैशिष्ट्य दिसणार आहेत, आमच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं सामर्थ्य आमच्यामध्ये उतरून येणार आहे, आणि त्याचबरोबर या सामुदायिक प्रार्थनेचा उद्देश काय आहे आणि या प्रार्थनेसाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला कशा प्रकारे पाचारण केलेलं आहे, या सर्व गोष्टी आज आपण या संदेशामधून पाहिलेल्या आहेत. ज्या वेळेस आम्ही एकत्र प्रार्थनेसाठी येतो त्यावेळेस स्वर्ग तुमच्या आणि माझ्यासाठी उघडतो आणि आमचे अंतःकरण जे आहेत ते देखील त्या प्रार्थनेमध्ये पूर्णपणे ते परिवर्तित होतं. आमचं अंतःकरण बदललं जातं आणि आमच्या जीवनामध्ये, आमच्या मंडळीच्या जीवनामध्ये चमत्कार होतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर करो हे वचन तुमच्या माझ्यासाठी आशीर्वादाचं ठरो आणि नेहमी आपण मंडळीमध्ये प्रार्थनेच्या सहभागितेमध्ये एकत्र येऊया. हालेलुया. आपण या वचनाकरिता प्रार्थना करू. देवाला धन्यवाद देऊ. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. आज तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे प्रभू आज तू आमच्याशी बोललेला आहेस. पुन्हा एक वार प्रभू एकत्र येऊन एका मनाने, एका दिलाने, एका चित्ताने एकत्र येऊन प्रार्थना करण्याचं काय सामर्थ्य आहे हे याचं ज्ञान तू आज आम्हाला प्रगट करून दिलंस. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू असंच सदैव प्रभू आम्ही प्रार्थनेमध्ये ऐक्याने एकत्र यावं आणि तुझ्या पवित्र आत्म्याने आम्ही भरून जावं. आणि प्रभू आमची जी काही सहभागिता आहे, आमच्या सहभागितेमुळे प्रभू आमच्या मंडळीमध्ये आरोग्य यावं, आमच्या मंडळीमध्ये आमच्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळावं आणि प्रभू तुझं संजीवन आमच्या मंडळीमध्ये उतरून यावं, आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं संजीवन यावं. आणि प्रभू त्याचबरोबर आमचं गाव, आमचं शहर आणि प्रभू आमचा देश संजीवित व्हावा याकरिता आम्ही तुझं प्रार्थना आणि विनंती करीतो. प्रभू आजच्या या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वाद प्राप्त करून दिलास, आभार उपकार मानते. ऐकलेलं वचन आम्ही कधीही ते विसरून जाऊ नये बाप्पा, ते सदैव आमच्या लक्षामध्ये राहावं. त्यानुसार प्रभू आम्ही ते आचरणामध्ये आणावं याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आमेन.